नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे दुसऱ्या सत्राचे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत। हे प्रश्नसुद्धा दुसऱ्या धड्यातून आहेत। चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे। खाजगी बँकांच्या आधुनिक ट्रेंडमध्ये टिंबटिंब गोष्टी समाविष्ट आहेत। आधुनिक ट्रेंड किंवा रिसेंट ट्रेंड्समध्ये खाजगी बँकांच्या कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? पहिला आहे किरकोळ बँकिंग, ज्याला रिटेल बँकिंग म्हणतो आपण। दुसरं आहे ATMचे व्यापक नेटवर्क आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिसेस। तिसरं आहे डेटा वेअरहाऊसिंग किंवा डेटा गोडाऊन। आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच रिटेल बँकिंग, ATMचा व्यापक नेटवर्क आणि मोबाईल बँकिंग सेवा आणि डेटा वेअरहाऊसिंग किंवा डेटा गोडाऊन। जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच खाजगी बँकांच्या आधुनिक ट्रेंडमध्ये किरकोळ बँकिंग, ATMचा व्यापक नेटवर्क, मोबाईल बँकिंग आणि डेटा गोदाम या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहेत। म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब समितीने भारतातील लहान बँकांचा किंवा स्मॉल बँकांचा प्रासंगिकता संबंध तपासला। कुठल्या समितीने स्मॉल बँक्सचा प्रासंगिकता जो संबंध आहे तो तपासलेला आहे? आपल्याकडे पर्याय आहे रघुराम राजन समितीने, दुसरा आहे बिमल जालान समितीने, तिसरा आहे उर्जित पटेल समितीने आणि चौथा आहे वर्मा समितीने। जर इथे आपण पाहिलं तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रघुराम राजन समितीने भारतातील लहान बँकांचा प्रासंगिकता संबंध तपासलेला होता। म्हणून ऑप्शन ए, रघुराम राजन समिती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब बँका ग्राहकांकडून 1 लाखापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकतात। टिंबटिंब बँका ग्राहकांकडून 1 लाखापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकतात। आपल्याकडे पर्याय आहे लघुवित्त बँक, दुसरा आहे पेमेंट्स बँका, तिसरा आहे व्यावसायिक बँका आणि चौथा आहे सहकारी बँका। इथे जर आपण पाहिलं तर इथे 1 लाखाची कॅपिंग ठेवण्यात आलेली आहे। म्हणजेच टिंबटिंब बँका ग्राहकांकडून 1 लाखापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकतात। तर इथे पाहिलं तर ऑप्शन बी, पेमेंट्स बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच पेमेंट बँकांना 1 लाखापर्यंतची मागणी ठेवी ही स्वीकारण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे। म्हणून पेमेंट्स बँका किंवा पेमेंट्स बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे। चौथा प्रश्न हा पेमेंट बँकच्या संदर्भात आहे। पुढील काही प्रश्न पेमेंट बँकेच्या संदर्भातच असतील। तर पहिला प्रश्न, चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती पेमेंट किंवा पेमेंट्स बँक भारतात आहे? पुढीलपैकी कोणती पेमेंट्स बँक भारतात आहे? आपल्याकडे पर्याय आहे, पहिला एअरटेल पेमेंट्स बँक, दुसरा आहे जिओ पेमेंट्स बँक, तिसरा आहे वोडाफोन एम-पेसा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। म्हणजेच एअरटेल पेमेंट बँकही आहे, जिओ पेमेंट बँकही आहे भारतामध्ये आणि वोडाफोन एम-पेसा ही सुद्धा आहे। जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच पुढीलपैकी कोणती पेमेंट बँक भारतात आहे? तर या तिन्ही बँका भारतातल्याच आहेत। म्हणजेच जिओ पेमेंट बँक असेल, वोडाफोन एम-पेसा असेल किंवा एअरटेल पेमेंट बँक असेल। तर इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। पाचवा प्रश्न, छान प्रश्न आहे हा, खालीलपैकी कोणती भारतात पेमेंट बँक नाही? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। कोणती भारतातील पेमेंट्स बँक नाही? आणि आपल्याकडे पर्याय आहे भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक, दुसरा आहे पेटीएम पेमेंट्स बँक, तिसरा आहे फिनो पेमेंट्स बँक आणि चौथा आहे कोटक महिंद्रा बँक। जर इथे आपण पाहिलं तर कोणती भारतातील पेमेंट बँक नाही, तर कोटक महिंद्रा बँक ही पेमेंट्स बँक नाही, एक खाजगी बँक आहे, प्रायव्हेट सेक्टर कमर्शियल बँक ज्याला आपण म्हणतो ती आहे। आणि या तिन्ही ज्या आहेत म्हणजेच भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि फिनो पेमेंट्स बँक या तिन्ही भारतातील पेमेंट बँक आहेत। म्हणजेच आपल्याकडे आता ह्या 2 प्रश्नांमध्ये 6 महत्त्वाच्या भारतात असलेल्या पेमेंट्स बँक दिसल्यात। म्हणजेच एअरटेल पेमेंट्स बँक असेल, जिओ पेमेंट्स बँक असेल, वोडाफोन एम-पेसा असेल, फिनो पेमेंट्स बँक असेल, पेटीएम पेमेंट्स बँक असेल आणि भारतीय पोस्ट पेमेंट बँक सुद्धा। ही भारतीय पोस्ट पेमेंट बँक ही आपली डाक सेवा आहे जी भारत सरकारची, ज्याला पोस्टल सर्व्हिसेस आपण म्हणतो, त्यांची आहे। मग तुम्ही एखाद्या पोस्ट ऑफिसला जर व्हिजिट केलं तर तिथे तुम्हाला बोर्ड दिसेल ज्याला
इंडियन पोस्ट पेमेंट बँक्स अशा स्वरूपाचं तुम्हाला बोर्ड दिसून येईल किंवा भारतीय पोस्ट पेमेंट बँक अशा स्वरूपाचा बोर्ड दिसून येईल. म्हणून ही एक महत्त्वाची बँक आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे, पेमेंट्स बँका टिंबटिंब जारी करू शकतात. कुठल्या गोष्टी पेमेंट्स बँक जारी करू शकतात? पहिला आहे ATM कार्ड, दुसरा आहे नेट बँकिंग सेवा, तिसरा आहे मोबाईल बँकिंग सेवा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर पेमेंट्स बँका या ATM कार्डही देऊ शकतात, नेट बँकिंग सेवाही देऊ शकतात आणि मोबाईल बँकिंग सेवाही देऊ शकतात. आणि आपण वरती एक प्रश्न पाहिला होता, पेमेंट बँकांना किती 1 लाखापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारण्याची मुभा दिलेली आहे, म्हणजे ती एक कॅपिंग लावलेली आहे 1 लाखापर्यंतचीच. त्याला आपण पेमेंट बँकचं एक फीचर म्हणून घेऊयात. त्याच्यानंतर आपण तवळूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे 7वा. पेमेंट्स बँका टिंबटिंब जारी करू शकत नाहीत. काय जारी करू शकत नाहीत? वरती आपला प्रश्न होता की टिंबटिंब जारी करू शकतात, म्हणजेच पेमेंट बँका टिंबटिंब जारी करू शकतात. खालचा प्रश्न आहे 7वा, पेमेंट्स बँका टिंबटिंब जारी करू शकत नाहीत. आपल्याकडे पर्याय आहे म्युच्युअल फंडचे वितरण करणे, दुसरा आहे विमा वितरण करणे, तिसरा आहे क्रेडिट कार्ड आणि चौथा आहे डेबिट कार्ड. तर मागील प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं ATM कार्ड किंवा ATM कम डेबिट कार्ड हे पेमेंट बँका देऊ शकतात. पण इथे जर आपण पाहिलं तर पेमेंट बँका कुठली गोष्ट जारी करू शकत नाही, तर ते आहे लोन्स किंवा क्रेडिट कार्ड सेवा ही पेमेंट बँका देऊ शकत नाहीत. म्हणून ऑप्शन C हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 6व्या आणि 7व्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं तर पेमेंट्स बँका काय जारी करू शकतात, तर ATM कार्ड देऊ शकतात, डेबिट कार्ड देऊ शकतात, विमा वितरण करू शकतात, म्युच्युअल फंडचे वितरण करू शकतात, नेट बँकिंग सेवा देऊ शकतात, मोबाईल बँकिंग सेवा देऊ शकतात, पण लोन किंवा क्रेडिट कार्ड हे देऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन C 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, जिथे आपल्याला विचारलं गेलेलं होतं की पेमेंट बँका टिंबटिंब जारी करू शकत नाहीत. तर इथे पाहिलं तर C क्रेडिट कार्ड हे जारी करू शकत नाही, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, पेमेंट्स बँका टिंबटिंब पर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. मागे एक प्रश्न आपण पाहिला होता की एक विशिष्ट आपल्याला रक्कम दिली होती, तिथपर्यंतच ठेवी स्वीकारू शकत होत्या पेमेंट बँका. जर तुमच्या लक्षात असेल तर आपल्याकडे पर्याय आहेत 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये आणि 20 लाख रुपये. इथे जर पाहिलं तर आपण मागील प्रश्नातही ह्या स्वरूपाचा एक प्रश्न घेतला होता. तर इथे उत्तर बरोबर आहे 1 लाख रुपये, म्हणजेच पेमेंट्स बँका 1 लाख रुपयापर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. म्हणून ऑप्शन A 1 लाख रुपये हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, टिंबटिंब पेमेंट्स बँकेत खाते उघडू शकत नाही. पेमेंट्स बँकामध्ये कुठली व्यक्ती खाते उघडू शकत नाही? आपल्याकडे पर्याय आहे ज्येष्ठ नागरिक, दुसरा आहे महिला, तिसरा आहे मुले, लहान मुले म्हणजेच 18 वर्षाच्या खाली जे मुलं असतात ते, आणि अनिवासी भारतीय ज्याला नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो आपण ते. तर इथे पाहिलं तर पेमेंट बँकांमध्ये खाते कोण उघडू शकत नाही, तर ते अनिवासी भारतीय आहेत, ते पेमेंट बँकमध्ये खाते उघडू शकत नाही. म्हणून अनिवासी भारतीय हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, किंवा नॉन रेसिडेंट इंडियन NRI हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारची बँक इथे आपल्याकडे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारची बँक खाती भारतात आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स इन इंडिया अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे बचत खाते, ज्याला सेव्हिंग्ज अकाउंट म्हणतो, दुसरा आहे मुदत ठेव खाते, फिक्स डिपॉझिट अकाउंट, तिसरा आहे चालू खाते, करंट अकाउंट, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणत्या प्रकारची बँक खाती भारतात आहेत, तर खाली दिलेल्या तिन्ही प्रकारचे बँक खाते भारतात आहेत, म्हणजेच बचत खातं असेल, मुदत ठेवी खातं असेल आणि चालू खाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, बचत खाते टिंबटिंबद्वारे उघडले जाऊ शकते. कोण बचत खाते भारतामध्ये उघडू शकतात बँकेमध्ये? आपल्याकडे पर्याय आहे एक व्यक्ती, ज्याला इंडिव्हिज्युअल म्हणतो आपण, दुसरा आहे संयुक्तपणे 2 व्यक्ती सुद्धा करू शकतात, ज्याला जॉईंट अकाउंट आपण म्हणतो, तिसरा आहे 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रितपणे सुद्धा करू शकतात, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर बचत खाते टिंबटिंबद्वारे उघडले जाऊ शकते, तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच एक व्यक्ती सुद्धा करू शकतो, संयुक्तपणे 2 जण येऊन करू शकतात, किंवा 2 पेक्षा अधिक लोक सुद्धा एकत्रित
सहजपणे येऊन एक बचत खाते बँकमध्ये भारतात उघडू शकतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे मूलभूत बचत बँक ठेवी खाते. मूलभूत बचत बँक ठेवी खाते, ज्याला इंग्लिशमध्ये बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणतो, त्याच्या संबंधात टिंबटिंब खरे आहे. त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या संबंधात कुठल्या गोष्टी खऱ्या आहेत? BSBDA मूलभूत बचत बँक ठेवी खाते किंवा बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंटच्या संबंधात कुठल्या गोष्टी खऱ्या आहेत? पहिला आपल्याकडे पर्याय आहे मुख्य शिल्लक देखभाल आवश्यक नाही, म्हणजेच मेंटेनन्स ऑफ मिनिमम बॅलन्स नॉट रिक्वायर्ड इन द अकाउंट. दुसरा आहे ATM आणि डेबिट कार्ड ग्राहकांना दिले जाते. तिसरा आहे दरमहा फक्त 4 वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट, या अकाउंटला मिनिमम बॅलन्स ठेवायची काही गरज नसते. ATM आणि क्रेडिट कार्ड हे ग्राहकांना दिले जाते, पण दरमहा फक्त 4 वेळा पैसे काढण्याची परवानगी किंवा मुभा दिलेली आहे ग्राहकांना. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे टिंबटिंब मूलभूत बचत बँक ठेवी खाते लहान योजनेसंदर्भात खरे आहे. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट स्मॉल स्कीम. लहान योजनेसंदर्भात खरे आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे KYC, ज्याला नो युअर कस्टमर आपण म्हणतो. निकष शिथिल आहेत, म्हणजेच KYC एकदम स्ट्रिक्ट नाही आहे, तिथे मुभा आहे. दुसरं एकूण पत 1 लाखाहून अधिक नसावे. त्याच्यानंतर तिसरं आहे परदेशी खात्यांमधून पैसे पाठवण्याचे प्रमाणित केले जाऊ शकत नाहीत. म्हणजे जर परदेशी खात्यातून या खात्यामध्ये, ज्याला आपण बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट स्मॉल स्कीम म्हणतोय, या खात्यामध्ये परदेशी खात्यांमधून पैसे पाठवण्याची मुभा नाही आहे आपल्याला. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच KYCचे निकष शिथिल करण्यात आलेले आहेत या अकाउंटसाठी. दुसरं आहे एकूण पत 1 लाखाहून अधिक नसावे आणि परदेशी खात्यांमधून पैसे पाठवण्याची मुभा नाही आहे. तर इथे पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे नियमित बचत बँक खात्यात टिंबटिंब वैशिष्ट्ये आहे. नियमित बचत बँक खात्यात, ज्याला आपण रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट म्हणतो, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत? पहिला आहे कोणताही रहिवासी वैयक्तिक संयुक्त खात्यातील 2 किंवा अधिक व्यक्ती, संघटना, क्लब हे अकाउंट खोलण्यासाठी पात्र आहेत. दुसरं आहे 2 मोफत धनादेश पुस्तके दिली जातात, म्हणजेच 2 चेकबुक्सही फ्री दिले जातात हे अकाउंट ओपन केल्यानंतरनं. तिसरं आहे इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुद्धा दिले जाते. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट किंवा नियमित बचत बँक खात्यात टिंबटिंब वैशिष्ट्ये आहेत, तर वरीलपैकी सर्व हे वैशिष्ट्येच आहेत. म्हणजेच कोणताही रहिवासी वैयक्तिक संयुक्त खात्यातील 2 किंवा अधिक व्यक्ती, संघटना, क्लब हे सगळेच पात्र आहेत ह्या अकाउंटसाठी. 2 मोफत धनादेशाची पुस्तके दिले जातात यांना आणि मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगची सेवा सुद्धा दिली जाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे नियमित बचत ठेवी खात्यांचे कोणते महत्त्वाचे फायदे आहेत? फायदे किंवा बेनिफिट्स कुठले आहेत नियमित बचत ठेवी खात्याचे, म्हणजेच रेग्युलर सेव्हिंग्ज बँक अकाउंटसाठी? पहिला आहे ऑपरेट करणे सोपे आहे, म्हणजेच त्या खात्यात पैसे भरणे आणि काढणे हे खूप सोपे आहे. त्याच्यानंतर तुमचा अतिरिक्त निधी तुम्ही जमा करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे तुमच्याकडे, सोपा पर्याय आहे. म्हणजेच नियमित बचत ठेवीचे खाते हे खूप सोपा पर्याय आहे तुमचे अतिरिक्त निधी जमा करण्यासाठी. तिसरं आहे अपघाती कव्हरेज सारखे आकर्षक फायदे देखील प्रदान करतात हे अकाउंट, म्हणजेच ॲक्सिडेंटल कव्हरेज असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, असे आकर्षक फायदे देखील तुम्हाला दिले जातात नियमित बचत ठेवी खात्याच्या मार्फत. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच ऑपरेट करणं सोपं आहे, तुमचे अतिरिक्त निधी तुम्ही या खात्यामध्ये जमा करू शकता निश्चिंत होऊन, आणि अपघाती कव्हरेज सारखे आकर्षक फायदे देखील प्रदान करण्यात येतील तुम्हाला नियमित बचत ठेवी खात्याचे तुम्ही ओपनिंग केल्यानंतरनं. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण एक 15 प्रश्न पाहिलेले आहेत दुसऱ्याच धड्यातनं. तर मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला भेटेल काही अजून महत्त्वाचे प्रश्न घेऊन. धन्यवाद.